नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिजित जगताप, मुक्काम पोस्ट ढाकाळे, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील शिवम नर्सरीच्या माध्यमातून लागवड केलेल्या 11 एकर बागेवरती मी आहे। ही संपूर्ण केशर जुनागडचा केशर आहे। शिवम नर्सरीच्या माध्यमातून हा लावण्यात आलेला आहे। अगदी पूर्वतयारीपासून फळं येईपर्यंत आपण पूर्ण मार्गदर्शन या बागेला केलं आहे। रोपाची गुणवत्ता चांगली असल्यामुळं ह्याची वाढ पण चांगली झाली आणि आता आज जर आपण बघितलंय तर पहिल्या 2.5 वर्षानंतर पहिली फळं आपण घेतोय। तर आज फळाची गुणवत्ता आपण पाहू शकता। मी अभिजित खाशीराव जगताप, गाव ढाकाळे, तालुका बारामती, जिल्हा पुणे। हे गाव मोरगाव पासून 10 किलोमीटर आणि बारामती पासून पण 10 किलोमीटर अंतरावर आहे। हे दुष्काळी गाव आहे। इथं पाणी ची खूप टंचाई होती। तर काय इथे काय आणि मला तसा शेतीचा अनुभव तसा कमी आहे, कारण मी आणि माझा भाऊ दोघंही आम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, आमची स्वतःची प्रोसेस ऑटोमेशन आणि सॉफ्टवेअरची कंपनी आहे। त्यामुळे ह्याबद्दल अनुभव नव्हता, परंतु माझ्या वडिलांना या शेतीमध्ये खूप इंटरेस्ट होता आणि म्हणून त्यांनी ही जमीन घेतली होती, पण ती अशी ओसाड होती। मग काय करावं असं विचारात मी असताना माझ्या एका मित्राकडून मला एक महेश पाटील साहेब यांचा रेफरन्स मिळाला की ते म्हटले की त्यांना तुम्ही ती बाग दाखवा आणि त्यांना जर ती म्हणजे ते तुम्हाला चांगला गायडन्स करतील। म्हणून मी महेश पाटील साहेबांना म्हणजे शिवम नर्सरीचे जे संस्थापक आहेत महेश पाटील यांना संपर्क साधला असता ते त्वरित माझ्या बरोबर आले। त्यांनी पूर्ण बागेचं निरीक्षण केलं, जमिनीची पोत पाहिली, काय आहे, पाणी किती पाहिलं आहे ते पण पाहिलं। तर ते म्हटले थोडं पाणी लागेल, म्हणून आम्ही एक 10 किलोमीटर अंतरावरून एक पाईपलाईन घेऊन शेततळ केलेलं आहे, तिथं पाणी पण सोडलं होतं आणि ते म्हटले मग या इथं आंबा हे पीक चांगलं येईल असं त्यांचं एक निरीक्षण झालं। पण मी त्यांना सांगितलं की बरेच जणांनी इथं आंब्या लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तो असफल ठरलेला आहे, कारण येथे वाळवीचं प्रमाण वगैरे असं सांगत होते। पण त्यांनी ते खूपच आत्मविश्वास दिसल्यामुळं मग मी म्हटलं चला आपण झाडं लावूया। तर या परिसरात हा जवळजवळ एक 10 एकरचा परिसर आहे। या परिसरात मी 8,000 झाडं आंब्याची लावलेली आहेत। 14 फूट दोन झाड म्हणजे वाफ्यातलं डिस्टन्स आहे आणि 5-5 फुटावर, म्हणजे ही डेन्स पद्धतीची आंब्याची लागवड आम्ही यांनी महेश पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही केली। आणि मग त्यांनी जवळजवळ म्हणजे रोप आणण्यापासून ते म्हणजे आम्हाला कमी अनुभव असल्यामुळे रोप आणण्यापासून ते इथं म्हणजे कसं लावायचं, काय किती व्हायचं हे जवळजवळ आम्ही 10-12 दिवस 8,000 झाडं लागायला वेळ लागत होता। तर जवळ हे आम्ही रात्रंदिवस इथं थांबून ते सुद्धा आमच्या बरोबर थांबून आम्ही ही झाडं लावलेली आहेत। आणि ही जवळजवळ आता 2.5 वर्षापूर्वी म्हणजे 2.5 वर्षापूर्वी म्हणजे सप्टेंबर महिन्यात झाडं लावली होती 2.5 वर्षाच्या पूर्वी। त्यामुळे आणि त्याच्यानंतर आता हे तुम्हाला दिसत आहे की ही झाडं सगळी व्यवस्थित आलेली आहेत आणि मला असं झाडं आणि हे बघून असं अतिशय चांगलं वाटतं। तुम्ही हे बघू शकता, हे अशी इथे एवढी फळं आलेली आहेत या झाडाला। काही फळं जवळजवळ 350 ग्रॅमची ऍव्हरेज फळं आहेत, पण काही अगदी 600-700 ग्रॅम पण फळं आहेत। आता एखादं फळ दाखवतो मी तुम्हाला। हे जर फळ बघितलं तुम्ही असं, तर हे जवळजवळ 650 ते 700 ग्रॅमचं पण फळ आलेलं आहे। अशी बरीच फळं आहेत, बरीच बाग आहे, अशी 1 किलोमीटर लांब आहे आणि असे 22 बेड्स आहेत त्याच्यात। आणि अशा पद्धतीने ही बाग केलेली आहे। मी महेश पाटील साहेबांना त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळे त्यांना धन्यवादही देतो। आणि आम्ही आता इथून पुढे अशी माझी अजून मी पुढे 50 ते 70 एकर आंब्याची बाग लावण्याचा विचार करत आहे, कारण आता मलाही आत्मविश्वास आलेला आहे की आंब्याची बाग इथं चांगली येते आमच्या गावी। आणि बाकीची बरीच लोक आलीत आणि ती पण प्रोत्साहित झालेली आहेत की आपल्या इथं आंबा येतो, काळजी घेतली तर चांगलं होतं। पण काळजी घेणं, त्याला वेळोवेळी खत घालणं, गवत काढणं, नंतर बेडवर पाचट किंवा काहीतरी टाकणं की ज्यामुळे आर्द्रता ह्युमिडिटी राहील, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि त्याचं उत्तम मार्गदर्शन महेश पाटलां साहेबांनी मला केलं आहे। ही आंब्याची जात ही जुनागड मधील गीर केशर आहे।
ते गीर म्हणजे जुनागडमध्ये ही आंब्याचं म्हणजे कलम केलं जातं आणि ते इथं आणलं जातं. तर महेश पाटील साहेब म्हटले होते की ही म्हणजे ही व्हरायटी लावा, कारण याची आंब्याची साईज पण चांगली मोठी आहे आणि हा पिवळा झाल्यानंतर पूर्ण पिवळा असा होतो. आणि हा तुम्ही जर पिवळा बघायचा असेल तर हा आंबा बघा, पूर्ण पिवळा झालेला आहे, अतिशय व्यवस्थित. आणि चव आज जर तुम्ही याला कापलं तर हा अतिशय केशरी असा सुंदर आणि साखरेपेक्षा चांगली गोडी या आंब्याला आता आम्ही खाऊन बघितला. अतिशय सुंदर असा जुनागडचा गीर केशर येतोय आणि त्यामुळं व्यवस्थित आहे हा आंबा. ऍक्च्युली म्हणजे सर्व याच्यात लोकांना हापूस आंब्याबद्दल म्हणजे कोकण मधला हापूस आंबा अतिशय सुंदर आहे, तो राजा आहे असं सगळे म्हणतात. म्हणजे हापूस वाईट नाहीये, पण जर तुम्ही एकदा ह्याची चव घेतली, ह्याच्याची जी इतकी गोडवा आहे याला आणि त्याच्यात तो एक आंबटपणा जो आहे त्याच्यामुळे त्याची चव इतकी सुंदर होती की हा जर आंबा तुम्ही परत खाल्ला तर हापूस आंबा मला असं वाटत नाही की तुम्ही परत कुणीतरी हापूस आंब्यासाठी कुणी एवढा करेल. सगळे केशर आंबा, केशर जुनागडचा हा जो केशर आहे यालाच प्राधान्य देतील असं मला वाटतं. हे 2.5 वर्ष झालेली आहेत आणि जवळजवळ अर्ध्या झाडांना फळं लागलेली आहेत, अर्धी झाडांना फळं नाही लागलेली आहेत. पण जे ज्यांना लागलेली आहेत त्यांना अशी व्यवस्थित सुंदर अशी 15-20 अशी फळं लागलेली आहेत. तर पहिल्यांदा मला असं वाटतं की मी ही फळं आमच्या ओळखीचे जे सर्व आहेत किंवा आमचे बिझनेसमन आहेत या सगळ्यांना म्हणजे जिथं आहेत म्हणजे दिल्ली कुठेही असतील बेंगलोर वगैरे यांना सगळ्यांना मी ती 1-1 डझन अशी पेटी करून पाठवणार आहे, जेणेकरून या आंब्याची पण प्रचिती सगळीकडे होईल. आणि जर लोकांना पुढं वाटलं की हे आंबे खरंच चांगले आहेत तर पुढच्या वर्षी ते मला स्वतःहून सांगतील की हे आंबे द्या आणि अशा रीतीने मी स्वतःच हे आंबे विकण्याचा प्रयत्न करणार आहे.